हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. इकडे काय पाडू नको. तर आजच्या तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काय म्हणते? जाऊ दे, ठीक आहे. आजचा ब्लॉग सिद्धी स्पेशल आहे. आज मी नाही आहे या ब्लॉग मध्ये. सिद्धीचा व्हिडिओ शूट करायचा. पिलू इकडे तू आण तिला इथे. दे मी घेते तिला. तर हा बघून अंदाज असेल तुम्हाला की तिला काय शूट करायचं आहे. माझा म्हणजे तिला करायचंच होता हा व्लॉग, त्यामुळं हा स्पेशल तिचा आहे. तर घे बाई उरक चल पटपट. आज म्हणजे थोडक्यात सिद्धीची किचन टूर. सॅटर्डे संडे असले की आमच्या घरी हा असा धिंगाणा असतो. तरी हा मी तिला आज थोडंसंच दिलेलं आहे काढून, नाहीतर भयानक पसारा असतो तिचा. हॅलो, वेलकम बॅक टू माय मामा. उरक उरक चला. पहिला आपण इथून पटपट करूया. हां चला, इथून सुरुवात करूया. ही माझी फ्रूट बास्केट, फ्रूट बास्केट, ज्यामध्ये तिच्याकडे हा पॅनकेक आहे, हे काय फ्राईज आहेत, हा केक आहे, आता स्पेशल ह्या आईस्क्रीम आहेत, अजून त्या अशा 2-3 टाईपच्या आईस्क्रीम आहेत. अजून आणि त्यानंतर हे काय आहे, ते हे मला चॉकलेट ही अशी छानसा आईस्क्रीमचा कोन आहे व्हॅनिला पण आहे. त्याच्यासारखा. आणखी तिला दे ना हे खाली खेळायला, म्हणजे ती ग बसन ना. अरे मम्मी ते मला हे करूनच देणार नाही. तर हे असं हिचं फ्रूट बास्केट आहे. काल जायचा बड्डे होता, तर मम्मीने त्याचं जी खायची प्लेट होती बघा ती 2 ठेवली, फ्रीजवर ठेवली होती. मी हळूच घेऊन आले काय चॉपिंग बोर्ड म्हणून. बर, आणि हा कपांचा सेट, इथे छोटे घ्या. छोटे इथे घ्या तुमचा कपांचा सेट. हे 1 2 3 4 5 असे कप आहेत. बर हे डिश आहे. बर. बरोबर काय करते मग डिश नाही, ती बशी असते. बशी का बशी आजकाल बशी कोण वापरत नाही ना जास्त, गावाकडे त्यामुळे बशीचा विषय माहित नाही या मुलांना. तर ही अशी कप बशी असते. गावाकडे आहे ना तर पेतात ना. ठीक आहे, घ्या पुढचं घ्या. गावाकडे गेलं इथं हा ह्यांचा पाण्याचा हंडा, आणि ह्याच्यात असं पाणी बिनी सगळं भरून कोथिंबीर वगैरे लावून ठेवलेली दिसते. लावून नाही दे. ओके. ठीक. हा पाणी प्यायचा पेला. पाण्याचा पेला. आमच्याकडे पेला नाही. हंडा छोटा, पेला मोठा. हा ह्यांचा फ्रीज. हा इतका ऑटोमॅटिक की डायरेक्ट डोर ओपन होतात. आधीच होतात उघड्याच्या आधी. आणि हा थोडंसं तिथं. आणि ही कात्री तू का खेळायला घेतेस? मी तुला किती वेळा सांगितलं ही कात्री घ्यायची नाही म्हणून. असं सगळ्या कात्र्या इथं ठेवल्यात, आणि तरी हिला कात्र्यांचं येडेल आहे. नुसतं काहीतरी कापाकापी. हा रिसेंटमध्ये घेतलेला छोटासा पलपट लाटणं होतं. हे क्रिशूला घेतलं होतं. तर हां, हे क्रिशूला घेतलं होतं, छोटंसं होतं म्हणून. आणि हिच्याकडे ऑलरेडी 2-3 मोठे होते. 6 तर मोठे होते आणि 2 असे प्लास्टिक टाईप होते. तरी हिचा जीव शांत नाही, तिला तिचंच पाहिजे. बरं ठीक आहे चला. हां, तुझंच आहे. तिला कळत नाही तोपर्यंत सगळं तुझंच आहे. तर ह्यांचा हा कटलरी सेक्शन म्हणूया, चमच्याचा बाजार. तर खुटाचं हा एक पावभाजीचा चमचा नुसता 30 रुपयाला मिळालाय मला पालखीत. 30 हे आहे 20 रुपयाचे. आणि हे बाकीचे काहीतरी 10-10 रुपयाचे असे हे होते. हे पण दाखव. आणि ही छोटीशी पक्कड. हे खुटाचं आहे. खोल घ्यायला जरा थोडी टाईट आहे. म्हणजे लहानपणी माझ्याकडं अशी काही एवढी भांडी नसायची खेळायला, त्यामुळे असं काही दिसलं की मग मी पटकन हिला असं घेते. तवाच म्हणते उन्हातलं छोटीला भारी आहे. हो. एकदम मम्मीची आणि ह्यांचं चमच काय ते चाकू बिकू असलेले प्रकार. काही ना काहीतरी असतं. हे काहीतरी पॅनकेक बनवतात बघ. हां ठीक आहे. हे माझा भाज्यांचा चाकू, आणि हे फ्रुट्स. ओ वाव. व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. ओके. उरका असं ते झाऱ्या म्हणतात त्याला. त्याला पण झारा. त्याला मी छाची शानी येतो. त्याला काय म्हणतात सांग? त्याला तुझ्या हातात त्याला काय म्हणतात? भात करणारा. अजून दुसरं काय म्हणतात सांग? बर, मला पण जास्त माहित नाही. भातुकरणी किंवा भातवडी असं काहीतरी म्हणतात त्याला. भातवडी. माझं अशी मोठे मोठे डिश आहेत. आता मी फ्रुट्स कापायची आधी ठेवते.
ही आमची जुगाड केलेली मांडणी आहे. हे डिमार्टच्या कपांचं थांब ना. होतो. तर ह्याला मी ह्याच्यामध्ये दोरे भरून ठेवायचे. तर ही उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये ऐकतच नव्हती. हिला मांडणीचा सगळा प्रकार हवा होता. तर त्यामुळे मी माझे दोरे काढून दुसऱ्या डब्यात भरलेत आणि हिला हे असलं बनवून दिले. तर आता छोटीशी कडे आहे. आता पटपट दाखवते कारण की दाखवा, मम्मीला दाखवा. टेलर मग मला ब्लाऊज शिवायचा आहे आणि हिला हा व्हिडिओ करायचाच आहे. ही सकाळपासून माझ्या मागं लागली आहे, व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव. आणि त्यामुळं बळच हा व्हिडिओ बनवायची वेळ आली. तर ही सिद्धीची किचन टूर आहे. लवकरच मी माझा पण किचन टूर तुम्हाला दाखवेन. तुम्ही जरा ऑब्झर्वेशन करा. दोन्ही पण एक साथ बघा आता. हो हो पहिलं हो माझं- चालेल चालेल. आता तुम्ही तुमचा दाखवा. हां हे दाखवा. ह्याच्यात माझी कडी ही ह्यांची कढई अशी छानशी. तू दाखवता इथं. हो अरे मी दाखवत हे पातेले, हे चहाचं पातेलं हे पहा. आणि ही किसनी. तुझी भांडी आहे, तुझं किचन टूर आहे, मग तू दाखव, मी का चला दाखवायचं. नमस्कार. आणि हे भांडं माझ्या खेळण्यातलं आहे. माझ्या खेळण्यातलं मला वाटतं फक्त एवढंच एक भांडं माझ्याकडे राहिलंय. त्यामुळं वेगळं काय असं राहिलेलं नाही आहे. वॉशिंग मशीन ठीक आहे चला दाखवा पुढचं. पट हे छोटे छोटे 2 ग्लास आहेत. हे वाटी आहे. हे इथं काय आहे, तेलाची किटली आणि आहे. कुकर आहे. तेलाची किटली दाखव बरं. तेल आहे ना त्यात. हा ते उघडणार नाही. बरं नको उघडू राहू दे. वाकडं झालं तर. नंतर खेळा तुम्ही ते. त्यानंतर इथं एक छोटासा स्टीलचा कप आहे, 2 ग्लास आहेत, एक तांब्या आहे छोटासा. हे छोटे प्लास्टिकचे 3 कप आहेत. ही सुद्धा हिच्याकडे काय आहे काय म्हणतात किसणी. ते? त्यानंतर हे ह्यांचं प्लेटचं रॅक आहे. वाव. वा. तर ह्यामध्ये माझ्या आवडीने घेतलेले या 2 डिश आहेत. ह्या अशा पावभाजीच्या 2 डिश आम्हाला जास्त आवडल्या होत्या आणि 5-5 रुपयेमध्ये आम्हाला ही मिळाली. ही 5 रुपयाला, ही 5 रुपयाला, असं म्हणून हे 10 रुपयाचं कलेक्शन आहे फक्त. पण दिसायला हे इतकं रिअल वाटतं, एकदम मस्त वाटतं. काय याच्यात. ना हे पण पावभाजी इडली खाल्ली. त्यानंतर हे ह्यांचं काय, असे काय पण हे गहू चाळायची चाळणी, हे ताट, ही परात, हे सगळं त्या टाईपमध्ये ताटं. परत नाही का बस ताटं तर ताटं. आता हा डाबा खोला आणि तुम्ही तुमचा नंतर किचन आवरा. हा ताई दाखव सर. मसाला. तर हा ह्यांच्या किचनचा राज, ह्यांचा मसाल्यांचा डबा, ज्यामध्ये जिरं, मोहरी, ओवा, मिठाचा लय अवतार झालेला आहे. पार लाल भडक झालंय मीठ, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद. तर असं सगळं छानपैकी ह्यांचा मसाल्याचा डबा आहे. आणि इथं काय आहे कोपऱ्यात, तर हे छोटंसं असं आहे. तर हे मला माझ्या आजीने धोंड्याच्या महिन्यात दिलं होतं, जेव्हा ती होती, म्हणजे एक 2 वर्षांआधी तिने मला दिलं. आणि हिने हे खेळायला घेतलंय. फक्त हे जपून ठेवा, हरवू नकोस. आता हिची ही लाईन बघूया. हे काय आहे, तेलाचा डबा. सरक बघू दे. हा तेलाचा डबा. ही छानशी विळी अशी मस्त उघडती वगैरे. मगाशी मी आहे ना ह्या खिसणीने आहे ना बदाम खिसलो. हे काय आहे, ते कॅन्डी मशीन. अरे बापरे. कॅन्डी मशीन. इथं काहीतरी जेम्स भरतात आणि हे बटन फिरवलं की ते जेम्स इथनं बाहेर येतात. ओके फाईन. ही दुधाची बॉटल, जशी आमच्या क्रिशूची इथं नाही आता दाखवायला, तसं ही ह्यांची मिनी दुधाची बॉटल. आणि ह्याच्यात हिने भरला आहे बदामचा खिस, जो की तिने या खिसणीवर मगाशी खेळताना केलता. वा वा वा. असं भरपूर, म्हणजे या भांड्यात अशा भरपूर वस्तू आहेत की ज्या माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे हिने ह्या छोट्या वस्तूंमध्ये तिने तिला खेळायला घेतलेले. ठीक आहे, पुढचं दाखव. मिक्सर. तर हा ह्यांचा मिक्सर, ज्याला अशी 2 छान छान भांडी आहेत आणि हिने ह्याच्यात काय काय भरून हे सगळं गन केलं. तर हा ह्यांचा अशा प्रकारचा गॅस आहे. होम किचनची टूर हिची आहे, पण बनवते मी. तर असं ह्यांचं किचनला काय ते गॅस आहे. आणि त्यानंतर इथं हिचा झाडू लावलेला आहे. आणि हा झाडू खूप मोठा झाला आहे, छोटा नाही मिळाला त्यावेळेस घेताना म्हणून. तर ही छोटीशी सुपली आहे, ज्याला छानपैकी असं दांडासुद्धा आहे धरायला. आणि त्यानंतर इथं हिंची फ्रूट बास्केट आहे. त्या बास्केटमध्ये हिची छोटीशी अशी पर्स आहे. नको ते तुम्ही नंतर खेळा. आणि या बाजूला इथं माझी मशीन आहे आणि ही पण हिला पुरत नाही. तर इथं हा टेबल आहे. टेबलवर ह्यांचा आयफोन आहे. त्यामागं खुर्च्या आहेत छान छान बसायला. आणि सगळ्यात आवडतं तिला, म्हणजे हे खूप जास्त आवडतो हा मग. तर हा एकदम मिनी मग आहे, एवढूसा, पण एकदम रिअल आहे. एकदम छान वाटतो हा मग. आणि ही बास्केट, आपलं काय ते बादली. तर ह्याच्यामध्ये काय ओव्हन राहिलं आहे ठेवायचं तुझं ओव्हन.
हो. तर अशी ही आमच्या सिद्धीची किचन टूर तुम्हाला कशी वाटली ते आमच्या सिद्धीला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्हाला तिचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. खूपच आवडला असेल तर कमेंटमध्ये एक काही ना काहीतरी करा. कमेंटमध्ये एखादं भांडं पाठवा. हे माझ्यात नसेल. ठीक आहे, तर आजचा व्लॉग आपण इथंच संपूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. पिशू आमची आज आजारी आहे. पिलू माझा आजारी आहे आज. पिलू